यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध मोठी कारवाई करत पोलिसांनी एका घरावर छापा मारून अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। मोहम्मद अदनान हरून कुरेशी आणि रमजान बेग रशीद बेग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पंकज दिगंबर पराते यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की आरोपींच्या घरात अवैध कृत्य सुरू आहे। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर पोलिसांच्या पथकाने 17 जुलै 2026 रोजी सकाळी 7:05 ते 8:05 सुमारास योगी अरविंद नगर येथील अन्सार किराणा स्टोअर्सजवळ असलेल्या आरोपींच्या राहत्या घरावर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना घटनास्थळावरून 1,20,000 रुपये किमतीचे सुमारे 400 किलो गोवंशीय जनावरांचे कापलेले मांस आणि कत्तलीसाठी लागणारे 13,800 रुपयांचे साहित्य जप्त केले। पोलिसांनी अधिक तपास करत घटनास्थळाशेजारील एका बंद खोलीची पाहणी केली असता तेथून कत्तलीसाठी कोंडून ठेवलेली 36,000 रुपयांची 3 काळपट रंगांची वासरे, 24,000 रुपयांची 2 तांबूस रंगांची वासरे, 12,000 रुपयांचे 1 पांढरे वासरू, 25,000 रुपयांची 1 तांबूस गाय आणि 75,000 रुपयांच्या 3 पांढऱ्या व तांबूस रंगाच्या गायी असा एकूण 3,05,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख आणि त्यांच्या पथकाने बजावली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथील बीट मार्शल हे सकाळी 5 वाजता पेट्रोलिंग करताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली योगी अरविंद नगर येथे गोवन संदर्भात अवैध धंदे सुरू आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक पोलीस निरीक्षक युनुस शेख त्यासोबतच स्थानिक पोलीस स्टाफ यांना घटनास्थळी बोलवले। घटनास्थळी पाहणी केली असता साधारण 400 किलो गोवंश सदृश मांस त्यासोबतच एकूण 6 वासरू आणि 4 गायी सापडण्यात आल्या। संबंधित गायींना आणि वासरूंना सुखरूपपणे कोंडून दाखल केले। त्या संबंधात यामध्ये 2 आरोपी मोहम्मद अदनान हरून कुरेशी, रमजान बेग रशीद बेग हे दोन्ही राहणारे योगी अरविंद नगर येथील आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यशोधरा नगर येथे 532/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन्ही आरोपींना अटक करून त्यांनी ह्या गुन्ह्यासंदर्भात बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आम्ही तपासून पाहत आहे आणि भविष्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे। माननीय न्यायालयाने 3 दिवसाचा दोन्ही आरोपींना पिसार देण्यात आला आहे। सदर कारवाई माननीय DCP नितीन झा सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस निरीक्षक युनुस शेख त्यासोबत डे ऑफिसर नाईट ऑफिसर स्वाती देशमुख, वकील शेख, हेड कॉन्स्टेबल राहुल बोंद्रे, अमोल बांबुलकर, पंकज पराते, प्रवीण जाधव, संदीप वानखेडे, सतीश चौरसिया, भूषण एरवाल, लक्ष्मण पडवळ, चालक सागर जयस्वाल यांनी सर्वांनी मिळून सदर कारवाई केली आहे।